सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना नमस्कार. आता आज आपण इथे हॉस्पिटल किंवा PSC ची जी चेकलिस्ट आहे, जी आपण फील्ड व्हिजिटवर भरतो, ती कशी भरायची, त्यात काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे आपण या लाईव्ह डेमो व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण सर्वप्रथम इथे लॉग इन करूया. इथे मी आत्ता मागच्या वेळेस जे हॉस्पिटल असाइन केलं होतं THO ना, ते आपल्याला इथे दिसेल. आपण पर्टिक्युलर अधिकाऱ्यांना जे हॉस्पिटल्स किंवा PSC असाइन करतो तेच त्यांना दिसतं. जसं त्यांना इथे आता ते त्यांचा डॅशबोर्ड आहे, त्या पर्टिक्युलर THOचा डॅशबोर्ड आहे. त्या THOवर इथे किती त्यांना हॉस्पिटल्स असाइन केलेले आहेत, किती पेंडिंग आहेत, त्यांना सर्व दिसते. जर हॉस्पिटल आपण एक असाइन केलेलं आहे तिथं लगेच आपल्याला दिसतंय. आता मला हे जे हॉस्पिटल असाइन केलेलं आहे, मला त्याची चेकलिस्ट तिथे जाऊन फिलअप करायची आहे पर्टिक्युलर हॉस्पिटलला जाऊन. तर मी माझ्या डॅशबोर्डला इथे जाणार आणि इथून मी हॉस्पिटल व्हिजिटला क्लिक करणार. हॉस्पिटल व्हिजिटला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला जे हॉस्पिटल असाइन केलेलं आहे त्याचं नाव येतं. तुम्हाला जेवढे हॉस्पिटल असाइन केले तेवढेच तुम्हाला इथे डिस्प्ले होतील. ओके. ते हॉस्पिटल तुम्ही सिलेक्ट केल्यावर त्याचा टाईप ऑफ हॉस्पिटल आणि त्याचं डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिकली येऊन जाईल. डेट ऑफ इन्स्पेक्शन आणि त्याचा टाइम हा ऑटोमॅटिकली तुम्ही जेव्हा लॉग इन करता तो येऊन जाईल. तो तुम्हाला टाकायची गरज नाही. इथे खाली इन्फॉर्मेशन शो होत असते की तुम्हाला फोटो आवश्यक आहे, फोटो बिल्डिंगचे फोटो अपलोड करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर सेव्ह इन्फॉर्मेशन करा. प्रत्येक विभागात आता हे प्रत्येक विभाग आहेत जे आपण बघू शकतो आणि आपण हे असे बंदही करू शकतो. जसं इन्फॉर्मेशन ऑफ इन्स्पेक्टिंग ऑफिसरला मी क्लिक केलं तर त्याच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे ती बंद झाली. आता माझी इन्फॉर्मेशन अबाउट इन्स्पेक्शन ऑफ फॅसिलिटी माझं भरून झालंय, त्याला मला बंद करायचं तर मी त्याच्यावर क्लिक करून बंद करू शकतो. त्याच्याने ती लिस्ट छोटी छोटी होत जाते. ओके. आता हा मेसेज जो येतोय तो पॉपअप बंद करायचा असेल तर तुम्ही इथे क्लोजही बटन आहे त्याच्यावर ते क्लोजही करू शकता. ओके. आता आपली समजा ही इन्फॉर्मेशन बिल्डिंग स्टेटस आपलं चालू आहे, तर बिल्डिंग स्टेटस आपण भरतो आहे आणि फोटो काढल्यानंतर तुम्ही इन्फॉर्मेशन एकदा सेव्ह बटन प्रेस करून द्या. म्हणजे समजा तुमचं नेटवर्क गेलं, काही गेलं तरी तुमचा डेटा लॉस होत नाही, तो तुम्हाला सर्चला मिळून जातो. आता आपण जसं की आपल्याला इथे इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, जसं क्वार्टर 1 बिल्डिंगचं मला फिल करायची आहे, ती बिल्डिंग कोणाच्या मालकीची आहे, त्याची कंडिशन कशी आहे, तर माझं काही सजेशन आहे का, त्या गोष्टी मी इथे ऍड बिल्डिंग स्टेटसवर क्लिक करून ते ऍड करू शकतो. सेम मी सेकंड बिल्डिंगला गेलो, सेकंड बिल्डिंगला क्लिक केलं, त्याची ओनरशिपला क्लिक केलं, त्याची कंडिशनला क्लिक केलं, त्याचे सजेशन्स मला काही टाकायचे असतील ते टाकले आणि ऍड बिल्डिंग स्टेटस असं मी इथे क्लिक करू शकतो. मला वाटलं की माझी इन्फॉर्मेशन चुकीची भरली गेली आहे तर मी इकडे स्क्रॉल करून त्याला एडिट बटन दिलं आहे. एडिट बटनवर प्रेस केल्यावर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे परत शो होईल आणि तुम्ही ती परत एडिट करू शकता. जसं की समजा ही बिल्डिंग यांच्या मालकीची नाही, ती हायर्ड आहे, तर मी इथे हायर्ड टाकलं आणि याची कंडिशन गुड आहे तर मी इथे गुड टाकून मी अपडेट केलं, तर इथे तुम्हाला ते चेंज होताना दिसेल. मला वाटलं एखादी बिल्डिंग नव्हतीच, ती माझ्याकडनं चुकीने फिलअप झाली, मला तो कॉलमच डिलीट करायचा तर मी डायरेक्टली ती रो डिलीट करू शकतो डिलीट बटनवर प्रेस करून. ओके. आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया. जसं की फोर्थ इन्फेक्शन सर्व्हिसेस मेजरमेंट आहे, जसं क्लिनिंग सर्व्हिसेस कशी केली जाते ते मी इथे सिलेक्ट करून ते फिलअप करणार. बजेट सोर्स वगैरे काय आहे, टायमावर येतात, टायमावर होतं का नाही, एट आवरली टाइम टेबल रेकॉर्ड रजिस्टरमध्ये मेंटेन केला जातो की नाही केला जातो, या सगळ्या गोष्टींना इथे दिलेलं आहे, ते तुम्ही तिथून करू शकतात. आता या चौथ्या पॉईंट मधला 8वा पॉईंट जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायची फॅसिलिटी दिलेली आहे आणि फोटो अपलोड केल्याशिवाय तुमचा कोणताही डेटा सेव्ह होणार नाही, त्याच्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला फोटो अपलोड करणंच आहे. तर तुम्ही आता याच्यातली जसं की मी क्वार्टर बिल्डिंग सिलेक्ट केली, क्वार्टर 1, मी पहिल्या क्वार्टर बिल्डिंग 1ला गेलो, त्याची मला ओव्हरऑल बिल्डिंग सॅटिस्फॅक्टरी वाटली, अनसॅटिस्फॅक्टरी वाटली ते मी इथे सिलेक्ट करणार. ओके. जे वाटलं ते मी इथं सिलेक्ट करणार. टॉयलेट ब्लॉक्स मला वाटले ते सिलेक्ट करणार, त्यांना मला काही इन्स्ट्रक्शन्स द्याव्याशा वाटल्या त्या मी इथे टाईप करणार आणि त्याच्यानंतर इथे मी टेक फोटोला जाणार. एवढं सगळं चौथ्या याच्यातलं 8वा नंबरचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर मी टेक फोटोवर जाऊन फोटो घेणार. तसं मी टेक फोटोला क्लिक केलं की तुमचा फोटो इथे क्लिक होतो आणि त्याचे तुम्ही फोटो घेऊ शकतात. इथे तुम्हाला रिटेक आणि यूज फोटो असे 2 ऑप्शन येतात. याच्यातलं तुम्हाला यूज फोटो करायचा आहे. यूज फोटो केल्यावर तुमचा फोटो इथे येऊन जाईल आणि तुम्हाला फोटो सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज पण येऊन जाईल. ओके. हे क्लोज केल्यानंतर तुम्हाला अजून एखादा फोटो घ्यावा असा वाटला तर तुम्ही परत इथे टेक फोटोला क्लिक करणार आणि याचा फोटो घेणार, क्लिक करणार आणि यूज फोटो करणार. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज येईल फोटो सेव्ड सक्सेसफुली. अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरायची आहे आणि हे सर्व फोटो काढून झाल्यावर तुम्हाला ऍड क्लिनिंग सर्व्हिसेस नावाचं बटन दिलेलं आहे खाली.
ते क्लिक केल्याशिवाय हे फोटो वरती अपलोड होत नाही, म्हणून तुम्ही हे बटन क्लिक करायला विसरू नका, ते काळजी घ्या. हे इथे क्लिक झाल्यावरच तुम्हाला इथे दिसेल की तुमच्या ह्या याच्यातले रो मधले 2 फोटो इथे ऍड झालेले आहेत. ते फोटोही तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता, ते आलेले फोटो. सेम तुम्हाला दुसऱ्या बिल्डिंगचे इथे डेटा घ्यायचा आहे, तुम्ही परत इथे दुसरी बिल्डिंग इथे सिलेक्ट करणार. सेम तुम्ही हे सगळं त्याच्यातलं फिलअप करणार. इथे त्याचे इन्स्ट्रक्शन तुम्ही टाकणार आणि परत दुसऱ्या बिल्डिंगचे फोटो घेणार. तर तुम्हाला दुसऱ्या बिल्डिंगचे फोटो घ्यायचे, तर दुसऱ्या बिल्डिंगचे फोटो घेतले, यूज केलं. सेम परत मला अजून एखादा फोटो घ्यायचा असेल तर तुम्हाला मेसेज येऊन आल्यानंतर क्लोज करा आणि मग तुम्ही फोटो घेऊन इथे क्लोज करा आणि यूज फोटो करा. असे तुम्ही फोटो घेऊ शकता. मेसेज येऊ द्या, त्याच्यानंतर फोटो क्लिक करा. फोटो तुम्ही क्लिक करून, बिल्डिंगचे फोटो क्लिक करून तुम्ही ते अपलोड करू शकता. आणि अपलोड करण्यासाठी तुम्हाला खाली हे जे ऍड क्लिनिंग सर्व्हिसेस बटन आहे ते दाबायचं आहे. आता इथे तुम्हाला 2 बिल्डिंग दिसतील आणि 2 बिल्डिंगचे वेगवेगळ्या रो क्रिएट झालेल्या दिसतील. ओके, एक 2 रो क्रिएट झालेले आहेत तुमच्या, आणि याच्यामधले तुम्हाला फोटोज बघायचे असतील तर तुम्ही पर्टिक्युलर रोवर क्लिक करून त्याचे फोटोज बघू शकता. ठीक आहे, हे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आता इथे एक हँड वॉशिंग मध्ये तुम्हाला गेल्यावर तुम्हाला इथे ऑब्झर्व वेदर मध्ये ऑल द वॉश बेसिन्स हॅव रनिंग वॉटर अँड सोप. आता ह्या स्क्रुटिनी पॉईंट्स आहेत, ज्यांना डेट्स दिलेले आहेत, खाली डेट हा कॉलम दिलेला आहे. इफ नो बाय विच डेट दिस विल बी अवेलेबल. आता तुम्ही इथे जेव्हा नो सिलेक्ट करता आणि त्या नोच्या खाली तुम्ही डेट टाकणार की हे कधीपर्यंत अवेलेबल होणार आहे. इथे वॉश बेसिनला पाणी नाहीये किंवा सोप अवेलेबल नाही, तर कधीपर्यंत अवेलेबल होतं समोरचं तुम्हाला डेट सांगतो. तुम्ही 1 वीक नंतरची डेट त्याला टाकली, तर ह्या डेटला ऑटोमॅटिकली हायर ऑथॉरिटीच्या बोर्डवर त्यांना दिसेल की ही स्क्रुटिनी तुम्ही तिथे टाकलेली आहे आणि ह्या डेट पर्यंत ती स्क्रुटिनी ते कम्प्लीट करणार आहे समोरच्या हॉस्पिटल्स. तर हे यस नो सिलेक्ट करताना काळजी घ्या. जर तिथे नसेल तरच ते नो करा, असेल तर तुम्हाला इथे डेट्स टाकायची गरज नाही. ओके, नसेल तर तुम्ही नो टाकू शकतात आणि त्याची डेट्स पण टाकू शकतात. आणि नसेल असेल तर तिकडे नो टाकायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. आता इथे अजून एक समजा तुम्ही रेफरलचा, लेबर मधला रेफरलचा आपण बघतोय समजा, तर तिथे तुम्हाला एक डेट सिलेक्ट करावे लागते, जसं नेम ऑफ मदर वगैरे टाकून. इथे डेट अँड टाइम दिलेला आहे, खाली टाइम पण डिस्प्ले होतो, तर तो टाइम पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की त्यांनी 8 तारखेला ऍडमिट केलं होतं, त्याचा टाइम किती तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ओके, अशा प्रकारे तुम्ही टाइम सिलेक्ट करू शकता. म्हणजे याचा टाइम पण इथे येऊन जाईल आणि तुम्ही ते ऍड बटन दाबून ऍड करू शकता. ओके, आणि हे सगळं करून झाल्यानंतर तुमची सर्व इन्फॉर्मेशन याच्यावरची फिल करून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात वरती जाण्यासाठी हे वरचं ॲरोचं बटन दिलं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण फॉर्म परत खालून वरती स्क्रॉल करायची गरज नाही, जस्ट हे बटन प्रेस करा, तुम्ही डायरेक्टली वरती जा. इथे तुम्हाला परत क्लिक केल्यावर तुमची जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती ओपन होते. एंड टाइम टाकायला विसरू नका, इथे एंड टाइम टाका. इथून टाइम सिलेक्ट करा, त्याच दिवसाचं तुम्ही किती वाजता तुमचं इन्स्पेक्शन संपलं ते सिलेक्ट करून इथे ऑटोमॅटिकली टाइम येतो, ते टाकायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर सेव्ह इन्फॉर्मेशन बटन प्रेस करा. आता इथं सेव्ह इन्फॉर्मेशन बटन प्रेस केल्यावर तुम्हाला येते की यू हॅव सिलेक्टेड नो व्हॅल्यू फॉर ऑल द वॉश बेसिन्स हॅव रनिंग वॉटर. म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलं होतं की इथे नाहीये त्यांच्याकडे. तर हा मेसेज तुम्ही वाचून घ्या. जर तुम्हाला वाटतं की स्क्रुटिनी नाहीये, माझ्याकडनं चुकीने नो सिलेक्ट झालं, तर तुम्ही क्लोज दाबा आणि परत तिथे येस करून तुम्ही चेंज करू शकता. अदरवाईज तुम्हाला वाटतं की तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन योग्य आहे, बरोबर आहे, तर तुम्ही सेव्ह बटन दाबा. सेव्ह बटन दाबल्यावर तुम्हाला इथे मेसेज पण येईल, हॉस्पिटल इन्स्पेक्शन डिटेल्स ऍडेड सक्सेसफुली, आणि तो स्क्रुटिनी रिपोर्ट पण तुम्हाला समोर दिसेल. आणि हाच कमिशनर डॅशबोर्डवर, मंत्र्यांच्या डॅशबोर्डवर पण त्यांना दिसेल. ओके, या प्रकारे आपण चेकलिस्ट फिलअप करू शकतो. आता भरलेली चेकलिस्ट आपल्याला बघायची असेल तर आपण सर्च बटनवर जाऊन इथे सर्च हॉस्पिटल इन्स्पेक्शन दाबलं की आपली भरलेली चेकलिस्ट आपल्याला दिसते. ती आपण, तुम्ही जेव्हा आता समजा त्यांनी 26 तारखेला सांगितलंय तुम्हाला, तर मला रिव्हिजिट करून तिथले कॉलम्स चेंज करायचे, तर तुम्ही ते एडिट करू शकतात आणि चेंज करून त्या पर्टिक्युलर डेटची इन्फॉर्मेशन भरू शकतात. जसं की आपण
इन्फेक्शन कंट्रोल मेजर्समध्ये हँड वॉशिंगमध्ये गेलो आणि तिथलं त्यांनी जे आपण त्यांच्याकडे नव्हतं ते त्यांनी कंप्लीट केलं, नो केलेलं होतं आपण ते यस करून परत फिलअप करू शकतो. एडिट इन्फॉर्मेशन करून सेव्ह करू शकतो अशा प्रकारे.